Welcome to Taste Heaven. तर मंडळी, आज मी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जसं उडपी लोक करतात तसं मी सांबारा करणार आहे. तर त्याच्यासाठी मी ही सांबारा पावडर करते. तर त्याच्यासाठी मी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर हे वजनाने 50 ग्रॅम आहेत, नाहीतर 10 टेबलस्पून मी हे धणे घेतलेले आहेत. तर हे धणे मंद गॅसवर ते हाताने क्रश होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर ही मी 5 टेबलस्पून चणा डाळ घेतलेली आहे. 5 टेबलस्पून मी तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे जर उकडा तांदूळ असेल, तो लाल तांदूळ असतो तो घेतला तरी चालेल. हा मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. ही 5 टेबलस्पून उडीद डाळ घेतलेली आहे. 1 टेबलस्पून मूग डाळ घेतलेली आहे. तर हे मी 5 टीस्पून मेथी घेतलेली आहे. हे मिऱ्याचे दाणे मी 3 टीस्पून घेतलेले आहेत. हे मीठ 1 टेबलस्पून घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं मी 1 वाटी घेतलेलं आहे. ही हळद 1 टेबलस्पून घेतलेली आहे. ही 25 ते 30 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 5 टीस्पून मोहरी घेतली आहे. 5 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. 2 टीस्पून हिंग घेतलेला आहे आणि 45 ते 50 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता मी काय करते, हे धणे जे आहेत म्हणजे हे सर्व साहित्य मी व्यवस्थित भाजून घेणार आहे. म्हणजे करपवायला द्यायचं नाही. तर मंद गॅसवर हे सगळं साहित्य आपण भाजून घ्यायचं. तर अजून आपले धणे हे भाजलेले नाही आहेत. तर धणे भाजले, ते मी काढून घेतले. तर आता मी त्याच तव्यावर ही उडीद डाळ टाकली आहे. तर ही उडीद डाळ, ही मूग डाळ टाकते, ही चणा डाळ टाकते आणि हे तांदूळ टाकते आणि त्याच्यामध्ये हे मिरे टाकते आणि हे व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घेते मी. तर आता आपल्या ह्या डाळी पण छानपैकी म्हणजे भाजल्या आहेत, या 60% भाजल्या आहेत. तर ह्याच वेळी मी ह्याच्यामध्ये हा कढीपत्ता टाकते आणि हे मीठ टाकते आणि व्यवस्थित भाजून घेते. कारण आपल्याला कढीपत्ता करपवायचा नाही आहे, म्हणून तो असा भाजल्यामुळे काय होतं, डाळीची जी उष्णता असते त्याच्यामुळे तो व्यवस्थित भाजला जाईल. आणि मीठ टाकल्यामुळे काय होतं, मिठाची म्हणजे ओलसरपणा असतो तो सुद्धा सुकला जातो आणि आपला मसाला जास्त काळ चांगला टिकतो. कारण आपण सांबार बनवणार त्याच्यात मीठ टाकणारच आहोत, पण मसाला टिकवण्यासाठी पण तो काम करतो, म्हणून मीठ टाकायचं. तर आता हे मसाले आपले म्हणजे हे डाळी ज्या आहेत त्या आपल्या भाजून झाल्या आहेत. तर त्याच्यामध्ये हा मी हिंग पण टाकते आणि ह्या डाळी आता काढून घेते. तर आता मी ही मेथी भाजून घेते. मेथी जास्त पण भाजायची नाही, नाहीतर ती जास्त कडवट होईल. तर आता आपली मेथी भाजली आहे, त्याच्यामध्ये मी हे जिरं पण परतून घेते. त्याच्यामध्ये मी ही मोहरी पण परतून घेते. तर आता आपलं मोहरी, जिरं आणि मेथी व्यवस्थित भाजलेली आहे, तर ती मी काढून घेते. मी सुकं खोबरं भाजून घेते, म्हणजे
म्हणजे काय होतं, आपलं हे सुकं खोबरं चांगलं भाजलं ना बदामी रंगावर, की आपला जो मसाला आहे तो जास्त काळ राहिला तरी तो खवट वगैरे होणार नाही, म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर हे बघा, आपलं हे खोबरं सुद्धा आहे ना, ते चांगलं बदामी रंगावर भाजलेलं आहे. तर ते मी आता काढून घेते. तर आता काय करते मी, आता ह्या मिरच्या आहेत, तर ह्या मिरच्या मी भाजून घेते, परतून घ्यायच्या, त्यांचा कलर करपवायचा नाही. तर आपल्या मिरच्या ना या भाजून झालेल्या आहेत, इतपतच भाजून घ्यायच्या, कारण त्या करपवायच्या नाहीत. इतपतच, म्हणजे त्यांना कुरकुरीतपणा येईपर्यंत आपण, कारण आपल्या मिक्सरला त्या लागायला पाहिजेत, नाहीतर आपण डायरेक्ट सरळ मसाला घालू शकतो. तर आता ह्या आपल्या सगळ्या ज्या डाळी आहेत त्या भाजून झालेल्या आहेत ना, मग ह्याच डाळींवर आपण ही हळद ओतायची, म्हणजे ती हळदसुद्धा त्याच्यात जर ओलसरपणा असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि ती भाजली जाईल. तर आता मी काय करते, आपल्या ह्या सगळ्या डाळी, हे सगळं जे मसाले आहेत ते भाजून झालेले आहेत, तर हे सगळं मी चांगलं थंड करून घेते ह्या मिरच्या, आणि त्याची मी पूड बनवते मिक्सरला लावून. आपले हे मसाले सर्व भाजून हे बघा एकदम थंड झालेले आहेत. थंड झाल्यावरच ते वाटून घ्यायचे. तर मी काय केलं, त्या मिरच्यासुद्धा थंड झाल्या ना, त्या मी भरडसर अशा मिक्सरला लावून घेतल्या आहेत. तर आता मी हे सर्व एकत्र करते, कारण कसं मिरच्या जर ह्याच्यात एकत्र केल्या असत्या तर लागलं नसतं. तर आता मी हे ह्याच्यामध्ये घालून हा जो आपला सांबाराचा मसाला आहे तो मी मिक्सरला बारीक लावून घेते. तर अशा प्रकारे आपला हा सांबार मसाला तयार झालेला आहे. तर हा मसाला 6 महिनेसुद्धा चांगला टिकतो. काचेच्या भरणीत भरून ठेवायचा, अतिशय चांगला राहतो तो. तर आता हाच मसाला वापरून मी सांबार बनवणार आहे. तर अशा प्रकारे आपला हा सांबार मसाला तयार झाला आहे. तर हाच मसाला वापरून मी सांबार बनवणार आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट टाईमला दाखवते. तर असा मसाला बनवून तुम्ही विकू पण शकता. हा असा बॉटलमध्ये भरून ठेवला की 6 महिने चांगला व्यवस्थित टिकतो.